कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत कोणामागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत प्रेम कसं असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी चल हात कोणा वाटे कोणी कोर चंद्राची चकोरी कोणा पडली घाई तर कोणाला सबुरी कधी भेटे लंबूजीला कोणी लहान खुरी तर कधी कधी असते कावळ्याच्या तोंडात पुरी तुम्ही कोण आहात शॅम्पू बाबा बालिके शॅम्पू बाबा हा ओवा घ्या आणि 3 वेळा ओवाळून टाका कुठे टाकायचा म्हणजे तोंडात टाकायचं 3 दिवसानंतर त्याला आठवायला लागेल चालेल अहो हो त्या चांगल्या हाताने सत्कार्य करा उगाच गरीब माणसाला मारू नका जबरदस्त फटका बसतो साधूच्या पाठी नाही लागायचा साप देईन चावेल तो तुला काय चावेल तुला अरे विजय वाकडे आता जावा याला सगळं आठवतंय विजय वाकडे ना माझ्या हातातून निसटला. अरे करणारा तू कोण रे करणारा तू भगवंत त्याच्यावर विश्वास ठेव सगळं नीट होईल. तुम्ही कोणत्या ड्युटीवर आहात कोणत्या ड्युटीवर म्हणजे मी नाही म्हणजे हे सदरा लेंगा आणि पोलिसाची कॅप. आता मी त्या तोत्या पोलिसाला पकडणारच. पण साहेब आपण त्याला ओळखणार कसा त्याने गांधी टोपी घातली चालायचंच म्हणजे सीताराम माझी टोपी घालून गेला तर मी तुझी परीक्षा घेत होतो. सर तुम्ही असे वेगवेगळे शब्दप्रयोग वापरून नेहमी माझी परीक्षा घेता मला माहिती आहे. आणि तू नेहमी पास होतोस. हो सर कारण माझ्याकडे डोकं आहे आणि माझं नाव डोके आहे. आणि माझ्याजवळ काय आहे म्हणजे तुमच्याकडे पण डोकं आहे आणि म्हणून तर तुम्ही मला तुमच्या बरोबर ठेवता ना. व्हेरी गुड. चला तर मग कामगिरीवर. पण साहेब सीताराम असता तर बरं झालं असतं. हो हे खरंच नाही का पण हा सीताराम गेला कुठे माहित नाही यायला हवं होतं इतक्यात पण. सर सर गुड मॉर्निंग मी आलोय. अरे एवढं काय असतंय काय झालं माझ्या तोंडाला का लागलंय का नाही मग काय हसताय काय एवढे तुम्ही. असणार नाही तर काय डोक्याकडे बघ. डोक्याकडे काय बघू डोक्याला नेहमी बघतो काय नाही त्या डोक्यावर. हे माझ्याकडे नाही तुझ्या डोक्यावर बघ. अरे माझ्या डोक्यावर सिलिंग आहे ते सिलिंग फुटलेले नाहीये तुम्ही एवढे का फुटताय. अरे टोपी टोपी कोणाची टोपी ह्याची टोपी आहे माझी माझी गांधी टोपी. अरे देवा माझ्या लक्षातच आलत नाही तरी मला सगळेजण विचारत होते आज डबे नाही घेऊन आलास. म्हणजे तू डबेवाला दिसतोस. कोण कोणीच काय बोललं नाही मला. अरे सीताराम घरातून निघताना नीट चेक करायचं युनिफॉर्म नीट घातलंय की नाही. नाही साहेब मी चेक केलं युनिफॉर्म वगैरे मी बाहेर पडलो ना बाहेर पडल्यानंतर टोपी घातली म्हणून लक्षात नाही आलं. मग आता ते SP साहेब इकडे आले इमर्जन्सी म्हणजे भेट द्यायला आपल्याला हा काय करणार. आणि टोपी घालणार सस्पेंड. साहेब हसू नका असं कसं या टोपीने तर आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलंय. हा आणि आता हीच टोपी तुला ह्या कामावरून स्वतंत्र करेल. देवा पांडुरंगा माझी टोपी आता तूच आण. शिंदे तुमची टोपी तुम्हाला कशी मिळाली. हो तुमचे पिताश्री तुमची टोपी घालून मंदिरात गेले होते ते वाटेत भेटले आणि त्यांनी टोपी दिली. पांडुरंगाचा महिमा म्हणून माझी टोपी मला परत मिळाली. साहेब साहेब मी राऊंडअपला जाऊ. जा आलोच. त्याचं काय नशीब आहे ना ह्याला भरपूर साथ देतं. खरंय म्हणून इथे नोकरी करतोय आणि याची बायको मोठ्या कंपनीत मोठ्या पोस्टवर काम करते.
कॉंग्रॅच्युलेशन मॅडम. कशाबद्दल? आम्हाला माहितीये हेड ऑफिस तुमचा सत्कार करणार आहे. ओ ते अगं त्याच्याकडे लक्ष द्यायचं नसतं ग, आपण आपलं काम करायचं. अहो मी हेच सांगत असतो जोशी मॅडम ना, वर्क इज वर्कशिप. माझा कामदेव आहे. नाही म्हणजे कामच माझा देव आहे. बरं देवसाहेबांचं काम केलं का? हो पोचले सगळे पेपर. व्हेरी गुड. हल्ली आपलं कामात लक्ष असतं नाही किरकिरे. हो आईच म्हणायची काम करत राहा म्हणून. म्हणजे कसं असतं कोणतंही काम हलक्या दर्जाचं नसतं. हो हा कामावरून एक मला कविता सुचली. कविता? हो आत्ताच. म्हणजे मी शीघ्र कवी आहे ना. मी जेव्हा लहानपणी लहान होतो ना तेव्हा कविताच करायचो. काही सुचलं लिही कविता, काही सुचलं लिही कविता. अहो तिथपासून लिखाणाची सवयच गेली. कारण कविताच लिहायची आणि मी सांगायचो. मला नाही समजलं. अहो कविता माझ्या छोट्या बहिणीचं नाव. काय हुशार आहे हो. हो अक्षर काय बघाल एकदम मोत्यासारखं. तीच लिहायची कविता. की बडबड करता हो. बरोबर. माझ्या नवीन कवितेचं नाव बडबड. हा तर कविता अशी आहे. किती करता बडबड आणि किती करता धडपड, जीवनाची पडझड. जिकडे तिकडे रडारड, नका करू गडबड, काम करा धड, मग होणार नाही जीवनाची परवड. कशी वाटली? चला एकदाची तुमची कविता कामापर्यंत येऊन थांबली. नाही 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 अजून आहे पुढे थोडीशी. पुरे आपण कामाला लागूया. मॅडम तुम्ही नवीन जाहिरातीबद्दल काय म्हणत होता? अरे हो नवीन जाहिरातीसाठी कॉन्सेप्ट शोधायचे आहेत. कसली जाहिरात? आपल्या कंपनीसाठी नाही हो, ते देवसाहेब आहेत ना त्यांचा एक मित्र आहे त्यांच्या कंपनीसाठी. सायली मॅडम आजचं वर्तमानपत्र वाचलं का? नाही हो. नाही म्हणजे तुमच्या मिस्टरांचं खूप मोठं नाव झालंय हो. हो बंड्या कोल्हे पळाला आणि त्यांना पकडण्याचं काम सीताराम शिंदेवर. हो का? हो. काय काय सुचतंय का? नाही सुचत आहे. किरकिरे तुम्हाला काय सुचलंय का? हो मला सुचलंय पण ते तुम्हाला पटतं काय बघा. कसं सांगा. काय माहितीये अशा 3 मुंग्या आहेत ना तुरु 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 चालल्या आहेत. आता मुंग्या कशाला? हत्तीचा खर्च परवडणार आहे का जोशी सरांना? जोशी सर? जोशी सर म्हणजे ज्यांच्यासाठी आपण ऍड बनवतोय ना ते जोशी. तर कुठे होतो? 3 मुंग्या अशा तुरु 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 चालल्या आहेत. त्यातल्या 2 मुंग्या आहेत ना ते पुढे जातात आणि एक तिथेच थांबते. का ते विचारा? का? अहो त्याच्या पायाला मुंग्या आल्यात ना. ची कल्पना ऐकून ना माझ्या डोक्याला मुंग्या आल्या. कल्पना पुढेच आहे. किरकिरे ऍड गाडीची आहे ना, मुंग्यांशी काय संबंध? अहो कल्पना पुढे आहे अजून. ऐकवा. तर अशी ती जी थांबलेली मुंगी असते ना ती मागून एक कार येते आणि तिला चिरडून टाकते ना. हो याला प्राणी संरक्षण मंडळाचं ना ऑब्जेक्शन येईल. या ना माझ्या सगळ्याच गोष्टीचं ऑब्जेक्शन असतं. बरं असं करूया ती कार आहे ना ती बाजूने जाते. चालेल? चालेल. हा तर ती कार जाते अशी रस्त्यावरून ब्रिजवरून पाण्यावरून चाललेली असते. पाण्यावरून कशी चालेल? वर्ली बांद्राची लिंक.
अख्ख्या समुद्रातच बांधलाय की नाही. आणि काय होतं त्या ब्रिज वरती गेल्यावर ना ड्रायव्हरला काय ते आठवतो कळचकन ब्रेक मारतो आणि बोनेट उघडून बघतो तर काय आतमध्ये मशीनच नाही. मग गाडी कशी चालेल? इथेच तर कल्पना आहे. गाडीच्या नावावर कंपनीच्या नावावर गाडी एवढी चालू शकते, मग मशीन असल्यावर किती चालेल नाही. अरे वा, किरकिरी आहे, कल्पना सुंदर आहे. तुम्हाला समजली म्हणून आवडली. चला आता ही नुसती कल्पना नको, स्क्रिप्ट लिहा. चला चला कामाला लागा. खूप काम आहेत. हो खूप काम आहे. रश्मी काय करत असेल? बघूया आमच्या मॅडमचं काय चाललंय ते. हॅलो. हा रश्मी. वहिनी. हा बोल. हा रश्मी, अगं बाबा आणि आई नारकरांकडे गेले का? हो गेले. गुड, म्हणजे तू घरात एकटी आहेस. हा ग. आता लक्ष देऊ ऐक. घराचे दरवाजे नीट बंद कर, कडी लाव, दरवाजा उघडा ठेवू नकोस. कोणी अनोळखी माणूस आला तर घरात घेऊ नकोस. हा. आणि हो, बाबा आणि आई घरी आले ना की त्यांना म्हणावं मला एक फोन करा. ओके, नीट समजलं? कळलं का? पण वहिनी अगं तू नको ना गे एवढी काळजी करूस. चल ठेवते. ओके ठीक आहे. बाय बाय. गॅदरिंगच्या नाटकाची रिहर्सल करायला हवी. स्क्रिप्ट कुठे आहे? स्क्रिप्ट. हा यस. कुठे बसू? इथे बसून करूया. इथे नको, इथे पण नको, इथे उभा राहून करूया. येस चालेल. हा डायलॉग. येस. दादा अति वाटतंय. ओके हे चालेल. दादा. ओके हा ओके ठीक आहे. दादा लोक तुला गुंड म्हणतात. चालेल ना? दादा गुंड. ओके येस. दादा लोक तुला गुंड म्हणतात. पुढे. येस. दादा लोक तुला गुंड म्हणत असतील. आपल्या दोघांचं रक्ताचं नातं नसेल, पण नातं नसेल, पण मी तुला माझा भाऊ मानलाय. भाऊ का प्रेमी? मी तुला माझा भाऊ मानलाय. जा सोडा घे. जा सोडा घे. सोडा कसा घेल तो? हा जा सोडून दे हे धंदे. पुढे. हा जा सोडून दे ते धंदे, क्योंकि धंधा है ये गंगा है. गंदा है. हाँ क्योंकि धंधा है ये गंदा है. येस येस. रिहर्सल पण झाली आहे. डायलॉगची पाठ आहे. आता शिट, तो कू आर्टिस्ट कुठे राहिला? तो आला असताना तर रिहर्सल झाली असती. आपण वृषालीला विचारूया तो कधी येणार आहे तो. येस येस. हॅलो. हॅलो वृषाली. हा बोल. अगं तो आर्टिस्ट कधी येणार आहे? हो तो येईलच. अगं प्लीज त्याला लवकर बोलव ग. एकदाची दोघांची रिहर्सल झाली ना तर टेन्शन नाही राहणार मग ते परफॉर्म करायला. प्लीज त्याला सांगा लवकर यायला. त्याचे डायलॉग्स पाठ आहेत ग, तू तयारी करून ठेव. तो डायरेक्ट रिहर्सलच येईल. हा चालेल. बाय. हा चल बाय. हा बाय. येतोय कोण? तो चला स्टार. ओके. कोण हवंय आपल्याला? घरातली माणसं कुठे आहेत? काय? अहो घरात कोणीच नाहीये. मी एकटीच आहे. पण काय हो, मी पण माणूसच आहे ना. ओ इकडे. आमची वहिनी म्हणाली कुणी अनोळखी माणूस आला ना की त्याला घरात घ्यायचं नाही, त्याशी बोलायचं पण नाही. खूप प्रॉब्लेम्स होत आहेत ना म्हणून. त्या ताई द्या. तुझी वहिनी बरोबर बोलते. मी इथे ना टपकवायला आलोय. मी प्लंबर आहात ना, आधी बोलायचं ना. हे बघा समोर जे टॉयलेट दिसतंय ना त्या टॉयलेटचा नळा फार गळतोय, तर फक्त तुम्हाला बंद करायचंय बस. काय? मी प्लंबर नाही आहे, इथे गेम करायला आलो. गेम. तुम्ही खेळ खेळता ना, आधी बोलायचं ना. हे बघा काय सापशिडी की लुडो. हे तुझी मचमच बंद करा. मचमच म्हणजे?
मचमच म्हणजे जे तोंडाने बडबड करतात ना त्यांना मचमच म्हणतात. अच्छा, जे तोंडाने बडबड करतात त्यांना मचमच. मग कानाने ऐकत असेल त्याला कचकच पडत असतील ना. हे उडवून टाके ना तुला. तुम्ही पाहिलं का आहात? अरे आपल्या नावाने लोकांचे पाय लटलट कापतात. तुला मी पायलट दिसतो? आपला थोबडा बघ ना. बघू काय हो, तुम्ही किती दिवस आंघोळ नाही केले? आत्ता कळलं तुम्ही भंगारवाले आहात ना. चला आत्ताच्या आता तुम्ही निघा. हे बघा मी तुम्हाला भंगार देऊ शकत नाही. आता उद्या आई येईल ना, तुम्ही उद्या या, ती तुम्हाला भंगार देईल. ये काढू काय घोडा? तुमच्याकडे घोडा आहे? मग आपल्याकडे नेहमीच घोडा असतो. तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आलात. हे बघा समोर जे घर आहे ना त्या घरात लग्न आहे, तिकडे तुम्ही घोडा द्या. जा जा जा. पण काय हो, घोडेवाले आंघोळ करत नाही का? तोच विचार करते मी. मागातपासून वास कुठून येतोय? माझा ना भेजा पिकलाय. पिकलाय ना? अहो 2 दिवसात फुटेल. इकडे या. बघा ना माझ्या हातावर ना एक पुळी आली होती, ती पिकली आणि 2 दिवसात फुटली. आता ना काय झालं हाताला? माझा बोट ना त्या दरवाजात साकडला. जास्त लागले. तुम्ही बसा इथे, मी पट्टी आणते. हा बसा बसा. ए जास्त मचमच नको. ए तुझी पण मचमच नका. खाली बस, खाली बस. हाताची घडी, तोंडावर बोट. येपर्यंत आवाज नाही काढायचा, नाहीतर बघ मी पट्टी आणते. आवाज केलास ना तर बघ आलेच मी. तिला ढोस द्यायला आलो, हीच मला ढोस देते. हात पुढे कर. चल हे बघ, घाबरायचं नाही. ठीक आहे, काळजी घ्यायची. आणि ही जी जखम आहे ना, एक मिनिट थांबा. ही जखम अशी उघडी ठेवायची नाही. पॉइझन होतो असे आमचे बाबा म्हणतात. ये असा काय बोलू नको. आपला काळीज लय नाजूक आहे. पण मला सांग, तू इथं कशाला आलास? बंड्या काम करूनच जायचा. कसलं काम? ये इथे मी रोल करायला आलोय. तू होय? मग आधी सांगायचं ना. मगातपासून तुझी किती वाट पाहिली. आणि हे काय प्रॉपर्टी घेऊन फिरतोयस तू? काय लागेल ना गोळी? लहान पोराचं खेळणं नाही. आपण प्रॉपर्टी घेऊनच फिरतो. आज फुलटो करूनच जाणार. आज फुलटो करूनच टाकायचं काय? आज तुला मी ना अर्धवट रिहर्सल मधून सोडणारच नाही. ए तू बोलतेस काय? आपण दादा आहे दादा. दादा? हा. लोक तुला गुंड म्हणतात, हरामखोर म्हणतात, बदमाश म्हणतात. ए म्हणून दे ना, तुला काय करायचं आहे? मला वाईट वाटतं दादा, वाईट वाटतं. ए तुझं आणि माझं नातं काय आहे? हे तुला वाटतं, पण मी तुझी बहीण आहे. मी मनापासून तुला भाऊ मानलाय. तुझ्या या चेहऱ्यात मला माझा मोठा भाऊ दिसतो दादा, भाऊ दिसतो. काळजात हात घातला. रडू नकोस दादा, डोळे पुस तू. आजपर्यंत कोणी मला आपला भाऊ नाही मानला. तू माझे अश्रू पुसलेस. काय मी दादा माझ्या हृदयात तुला मोठ्या भावाचं स्थान दिलंय. दरवर्षी रक्षाबंधनाला मी तुझ्या हाताला राखी बांधेन. दरवर्षी कशाला, मी ह्याच वेळेला आत्ताच तुझ्या हाताला मी राखी बांधते. दादा हात पुढे कर. खल्लास करून टाकलास तू मला. सांग तुला काय भावबीज देऊ मी? दादा हे सगळे धंदे सोडून दे. धंदा है पर गंदा है. जा जा तू आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या स्वाधीन हो दादा, जा. चाललो मी तुझी भावबीज द्यायला. अरे चल लवकर ये, रिहर्सल करायची. एंट्री घे पटकन ये, पटकन ये. अरे गेला कुठे हा? अरे याने कायमच्या एक्झिट तर घेतली नाही ना? हा सर बोला. हो हो नाही ते मी बघेन सर. हा बाकी सगळं ठीक आहे. हो नाही आणि सीताराम असणार तर माझ्या बरोबर. हा काय बंड्या कोलीची केस सीतारामला देऊ लीड करायला? ओके सर, नो प्रॉब्लेम. या बाय सर. काय झालं साहेब? बंड्या कोलीची केस साहेब लीड करणार. पण साहेब हा कसा शोधणार त्या बंड्या कोल्हेला? शोधावं तर लागणारच. आता तूच सांग सुरुवात कुठून करायची. म्हणजे आता तू लीड करणारस बाबा, आहे की नाही? बरं शिंदे साहेब सांगा आम्ही काय करायचं? आता मी काय सांगू? काय सांगू म्हणजे काय सांगू?
तो बंड्या काय स्वतः येणार आहे का इथे सरेंडर व्हायला? नाही नाही सर, म्हणजे तसं नाही. अरे, मग कसं? मी आलोय साहेब. आलोय मी. हँडसअप. अहो सर, तो कसा हँडसअप करणार? त्याच्या हातात पिस्तूल आहे, आपल्याला हँडसअप करावं लागेल. ए बंड्या कोल्हे, हे बघ कायदा हातात घ्यायचा नाही. हा अरे मी सरेंडर करायला आलोय. शिंदे साहेब ही घ्या बंदूक. अहो तुम्ही मला कशाला देताय? अहो तुम्ही माझे भाऊ आहात. तू बोलला नाहीस कधी? तुझा का डुक्कर तुझा भाऊ? हा माझा भाऊ. ही एक लंबी कहाणी आहे, नंतर कधीतरी सांगेन. रश्मीने माझे डोळे उघडलेत. विजय साहेब लिहून घ्या. शिंदे साहेबांनीच मला पकडलंय, लिहून घ्या. ते कशाला? ते माझ्याकडून रेशमीला भाऊबीज म्हणून समजा. मला लॉकअप मध्ये टाका. चाल लॉकअप बंद कर लवकर. सीताराम काय गोड बंगाल आहे? मला काय माहित साहेब, ते जाऊ द्या. हे काय सीतारामला पुन्हा बढती मिळणार, बंड्या कोल्हेला परत पकडलं म्हणजे कावळ्याच्या तोंडात साऱ्या जगामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत. कोणामागे कोण कसे धावे, कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी. प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. चल हात.